कुठलीही मनीषा शब्दांच्या पलीकडची नसते. आमचे अण्णाही असंच काहीतरी म्हणायचे. आम्ही आमचं मन मोकळं करायचो आणि ते नेहमी आम्हाला प्रोत्साहन द्यायचे. आयुष्यभर केवळ आमच्या इच्छापूर्तीसाठी झटले ते. पण संघर्ष कोणाला चुकलाय? तुम्ही नाही का आपल्या पिलांसाठी खूप काही केलं, अगदी कुवती बाहेर जाऊन? अण्णा जाताना एक सल घेऊन गेले. सध्या मी त्यातून जातोय. पण तुम्ही बोलत का नाही त्याच्याशी? काय बोलायचंय बाबा? तुम्ही विशेष काय नाही रे, तू निघ आता, उशीर होते ना तुला. हो हो बरे, अच्छा आई मी येतो. डबा विसरू नकोस. हो हो नाही. का नाही बोललात त्याच्याशी? निदान मला तरी बोलू द्यायचं. ही वेळ होती का? आजोबा तुम्ही ना मला सांगा. आई म्हणते बोलल्याने मन मोकळं होतं आणि ना पोटात पण दुखत नाही. हो की नाही ग आजी? हो ग माझी आई. सांग ना मग मला. त्याचा असं आहे परिराणी, मी आणि तुझी आजी की नाही काय कर राणी? आई कुठे आहे? आई बाहेर गेली आणि मी बिझी आहे. अरे वा, कसलं तरी मेजर महत्वाचं काम चाललंय वाटतं मॅडमचं. माझं बँक बॅलन्स चेक करते. हो, अरे कसलं प्लॅनिंग चाललंय? हा तुझ्या पप्पा फ्रेंडला नाही सांगणार? लॉंग टर्म प्लॅनिंग आहे तुमच्यासाठी. मी मोठी झाली ना तर मी ही पिगी बँक तुम्हाला गिफ्ट करणार. अच्छा. मग तुम्ही आणि आई फिरायला जायचं. तुम्ही दोघच कधी फिरायला गेले नाही ना. अगं वेडे, गेलो होतो की आम्ही. आमच्या लग्नानंतर आम्ही दोघच फिरायला गेलो होतो. आधी केरळ आणि मग युरोप. पण आजी आजोबा तर कुठेच नव्हते गेले. अण्णा जाताना एक सल घेऊन गेले. पण तुम्ही बोलत का नाही त्याच्याशी? काय बोलायचंय बाबा? कुठे जायचं होतं त्यांना? बाबा, आतापर्यंत तुम्ही फक्त आमच्या स्वप्नांचा विचार केला, पण आता मी तुमचं स्वप्न पूर्ण करणार आहे. सांगा ना बाबा, काय स्वप्न आहे तुमचं? पूर्वी युरोपला जायची स्वप्न बघायचो, पण बाबा मोठे होत होते, शाळेत जात होते, आम्हाला वेळच झाला नाही. म्हटलं निदान पॅरिसला तरी जाऊन येऊ, पण दरवेळी काहीतरी कारण निघत 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 ते मागे पडलं आणि शेवटी ते राहूनच गेलं आमचं तसं. सगळेच नाते काचेचे अन अपेक्षांचे ओझे कंपनाचे. बोला ना बाबा, तुम्हीच का व्हावे
दरवेळी झाड संयमाचे. स्वतः बाबा झाल्याखेरीज कळणार कशी या नात्यातली मेघ. बापाचा संयम सोपाच तसा, पण बाप समजणं दिव्यच एक.